नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस बघा त्यातला एक आपल्याकडे टाइप आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन अनइक्वल अँगल सेक्शन। बघा हा जो अँगल आहे तो अनइक्वल मध्ये असणार आहे, लक्षात घ्या। त्यावरचे एक्झाम्पल, फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी Ixx and Iyy फॉर एन अनइक्वल अँगल। बघा अनइक्वल अँगल आपल्याला दिला आहे, डायमेन्शन बघा 120 मिलीमीटर बाय 75 मिलीमीटर बाय 10 मिलीमीटर थिकनेस। बघा इथे आपण एक एल सेक्शन काढून घेऊ। बघा तो एक अनइक्वल असल्यामुळे वेव्ह जी आहे ती आपण मोठी दाखवली आणि जी खालची जी फ्लेंज आहे ती आपण इथं छोटी दाखवली। बघा इथे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याकडे हा एक एल सेक्शन आहे। आता एल सेक्शन मध्ये बघा हा आहे 125 मिलीमीटर, 125 मिलीमीटर। इथे लक्षात घ्या 75 मिलीमीटर आणि हा जो आपल्याकडे आहे 10 मिलीमीटर। बघा अशा पद्धतीने आपण डायमेन्शन दिले। आता या केस मध्ये कसं करा, इथे आपण याला क्लोज करून घेऊया। बघा इथे क्लोज केल्यामुळे काय दोन फिगर आपल्याकडे बनला, एक आहे वर्टिकल रेक्टँगल एक आणि एक हॉरिझॉन्टल रेक्टँगल। अशा पद्धतीने दोन आपल्याकडे फिगर झाले। लक्षात घ्या ओव्हरऑल जी डेप्थ होती ती 125 होती। आपल्याकडे इथे आपण क्लोज केल्यामुळे बघा इथला मायनस जो हा 10 जो आहे हा 10 मायनस करा म्हणजे 125 आणि हा खालचा हा 10 म्हणजे 125 मायनस 10 म्हणजे इकडचं जे डायमेन्शन याचं आहे ते आहे 115 मिलीमीटर। बघा अशा पद्धतीने आपण पहिल्या फिगरचा बघा एरिया काढून देऊ, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच 115 त्याला इंटू 10 म्हणजे 1150 मिलीमीटर स्क्वेअर। त्यानंतर बघा दुसरा एरिया A2 मध्ये बघा 75 इंटू 10 म्हणजे 750 मिलीमीटर स्क्वेअर। आलं लक्षात। त्यानंतर बघा आपण इथे x1 काढू। x1 साठी बघा पहिल्या फिगर मध्ये तुम्हाला 10 दिसतोय, 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच 5 मिलीमीटर। त्यानंतर बघा x2 मध्ये लक्षात घ्या इथं 75 डिवाइड बाय 2 तर लक्षात घ्या इथं 75 डिवाइड बाय 2 याचा आन्सर आपल्याकडे आहे 37.5 मिलीमीटर। बघा x1 x2 आपण इथे फाइंड आउट केला। त्यानंतर इथे लक्षात घ्या y1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। बघा वर्टिकल पोझिशन मध्ये 115 आहे म्हणून हा 10 बघा खालचा हा 10 प्लस 115 डिवाइड बाय 2। बघा इथे 115 डिवाइड बाय 2 प्लस 10 67.5 मिलीमीटर। बघा अशा पद्धतीने आपण y1 काढला। त्यानंतर बघा y2 मध्ये बघा इथे वर्टिकल पोझिशन आपल्याकडे 10 दिसते म्हणजे 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 5 मिलीमीटर। बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1 एरिया 2 x1 x2 y1 आणि y2 आपण इथे फाइंड आउट केला। बघा त्यानंतर आपण पहिली एक स्टेप आहे आपली x बार आपल्याला काढायचा। बघा इथं a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय a1 प्लस a2। बघा फॉर्म्युला मध्ये आता व्हॅल्यू पुट अप करा। a1 बघा 1150 म्हणजे 1150 इंटू x1 मध्ये बघा 5 प्लस a2 बघा 750 इंटू x2 37.5 डिवाइड बाय बघा 1150 प्लस a2 750। बघा मग अशा पद्धतीने आपण इथं x बार फाइंड आउट करून घेऊ। बघा 1150 इंटू 5 प्लस 750 इंटू 37.5 डिवाइड बाय 1150 प्लस 750। बघा याचा येणारा आन्सर जो आहे x बार आहे 17.83 मिलीमीटर। बघा अशा पद्धतीने आपल्याकडे आलाय x बार। त्यानंतर लक्षात घ्या आपण x बार आल्यानंतर आपण काढू
वाय बारचा फॉर्म्युला बघा a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. बघा आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. a1 एरिया 1 बघा आपल्याकडे 1150 इंटू y1 67.5 प्लस a2 बघा 750 इंटू y2 5 डिवाइड बाय एरिया 1 प्लस एरिया 2 म्हणजे 1150 प्लस 750. बघा त्याचं कॅल्क्युलेशन y बार साठी बघा इथे 1150 इंटू 67.5 प्लस 750 इंटू 5 डिवाइड बाय 1150 प्लस 750. बघा वाय बार जो आपल्याकडे आहे तो आहे 42.83 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण एक्स बार आणि वाय बार इथे आपण फाइंड आउट केलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आय एक्स एक्स काढण्यासाठी h1 आणि h2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता लक्षात घ्या h1 साठी बघा आपल्याला कशाचा विचार करायचा आहे वाय बार आणि वाय बार. आता या ठिकाणी बघा वाय बार तुमच्याकडे 42.83 आहे आणि y1 इथे बघायला गेला तर आपल्याकडे 67.5 आहे म्हणजे ग्रेटर नंबर 67 आहे. म्हणून h1 काढताना आपण काय करू 60 म्हणजे y1 मायनस y बार. बघा y1 ची व्हॅल्यू 67.5 मायनस y बार ची व्हॅल्यू 42.83. बघा h1 बघा 67.5 मायनस 42.83. बघा h1 जो आपल्याकडे आहे तो आहे 24.67 मिलीमीटर. बघा हा h1. त्यानंतर बघा h2 फाइंड आउट करायचा आहे. h2 मध्ये बघा y बार आणि y2 बघायचं आहे. y2 5 आहे म्हणजे ग्रेटर नंबर तुमच्याकडे y बार आहे म्हणून आता y बार पुढे घ्या म्हणजे y बार मायनस y2. y बारची व्हॅल्यू 42.83 मायनस y2 ची व्हॅल्यू 5 म्हणजे इथे लक्षात घ्या 42.83 मायनस 5 म्हणजे आपल्याकडे h2 जो आहे तो आहे 37.83 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण इथे h2 फाइंड आउट केला. बघा मग त्यानंतर आपल्याला काढायचा असतो ixx म्हणजे ixx म्हणजे कसं ixx1 प्लस ixx2 म्हणजे अशा पद्धतीने आता नंतर आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून म्हणजे h1 आणि h2 आणि एरिया 1 आणि एरिया 2 अप्लाय करून आपण ixx आणि iyy फाइंड आउट करून घेऊ. बघा इथे आपण h1 आणि h2 च्या व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या. त्यानंतर बघा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ixx. बघा ixx कसा फाइंड आउट होतो म्हणजे ixx1 प्लस ixx2. तर बघा सगळ्यात अगोदर आपण ixx1 फाइंड आउट करू. बघा ixx1 फाइंड आउट करण्यासाठी पहिली फिगर ऑब्झर्व करा. त्याच्यामध्ये आपल्याला कसं असणार आहे लक्षात घ्या ixx1 मध्ये म्हणजे ig1 प्लस a1 h1 स्क्वेअर म्हणजे बघा ixx1 इज इक्वल टू याचा फॉर्म्युला bd क्यूब डिवाइड बाय 12 प्लस a1 h1 स्क्वेअर. बघा आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. पहिली फिगर ऑब्झर्व करा. पहिल्या फिगर मधला जो b म्हणजे विड्थ किती दिसते ती 10 इनटू d क्यूब. d बघा 115 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस a1 एरिया 1 बघा 1150 इनटू h1 बघा h1 ची व्हॅल्यू बघा आपण लिहून घेतलेली आहे 24.67 स्क्वेअर. बघा याच्यामध्ये 10 इनटू कॅल्क्युलेटर अगोदर सेट करून घ्या. बघा 10 इनटू 115 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 1150 इनटू 24
1.67 स्क्वेअर. बघा याचा येणार आन्सर जे आहे IXX1 चं 1.967 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. म्हणजे हा आपल्याकडे आलेला आहे IXX1. बघा हा IXX1 येऊन गेल्यानंतर आपल्याला पुढे काढायचा आहे IXX2. बघा IXX2 साठी पुन्हा IG2 प्लस A2H2 स्क्वेअर. मग इथे लक्षात घ्या याचा फॉर्म्युला BD³ डिवाइड बाय 12 प्लस A2H2 स्क्वेअर. बघा B ची व्हॅल्यू बघा दुसरी फिगर आता ऑब्झर्व करायची. दुसऱ्या फिगर मध्ये बघा विड्थ 75 इंटू डी बघा याची डेप्थ जी आहे ती आहे 10 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया टू 750 इंटू H2 बघा H2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 37.83 स्क्वेअर. बघा याचे कॅल्क्युलेशन 75 इंटू 10 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 750 इंटू 37.83 स्क्वेअर. बघा याचा आन्सर 1.0796 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. मग आता काय करायचं IXX2. बघा अशा पद्धतीने आपण IXX1 आणि IXX2 काढलेला आहे. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे IXX1. बघा म्हणजे फक्त IXX म्हणजे IXX इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2. बघा IXX1 ची व्हॅल्यू 1.967 इंटू 10⁶ प्लस 1.0796 इंटू 10⁶. बघा आता या दोघांची ऍडिशन करा. 1.967 प्लस 1.0796. बघा IXX जो आपल्याकडे निघालेला आहे तो आहे 3.0466 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपला आत्ताशी IXX1 इथं फाइंड आउट झाला. बघा नेक्स्ट बघा आपल्याला पुन्हा H1 H2 काढायचा आहे. तो आहे IYY फाइंड आउट करण्यासाठी. तर लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला बघा H1 तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला IXX काढायचा होता त्यावेळेस तुम्ही Y बार आणि Y1 Y2 ला बघायचे. आता IYY साठी तुम्हाला H1 जो काढायचा आहे तो X बार आणि X1 आणि X2 च्या टर्म घेऊन. तर लक्षात घ्या इथं X बार आपल्याकडे आहे 17.83 X1 आहे 5. म्हणजे बघा मोठा नंबर आपल्याकडे X बारचा आहे. तर लक्षात घ्या म्हणजेच X बार मायनस X1. बघा X बार ची व्हॅल्यू 17.83 मायनस X1 किती आहे 5. बघा 17.83 मायनस 5 17.83 मायनस 5 म्हणजे हा येतो आपल्याकडे बघा 12.83 मिलीमीटर. बघा हा निघाला आपल्याकडे H1. त्यानंतर आहे आपल्याकडे H2. H2 मध्ये बघा इथे X बार 17.83 आणि X2 आपल्याकडे आहे 37.5. तर मोठा X2 आहे म्हणून आपण अगोदर X2 पुढे घेऊ मायनस X बार. बघा X2 ची व्हॅल्यू 37.5 मायनस X बार 17.83. बघा 37.5 मायनस 17.83. बघा H2 जो आहे तो आहे 19.67 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण IYY साठी H1 आणि H2 फाइंड आउट केलाय. बघा त्यानंतर तुम्हाला माहिती आहे IYY फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी बघा आपल्याला दोघांची ऍडिशन करायची म्हणजेच IYY1 प्लस IYY2. बघा इथे माझं IYY1 आपण बघू. याचा अर्थ पहिली फिगर ऑब्झर्व करा. मग इथं तुमचा जो काय फॉर्म्युला असणार आहे इथे बघा मग DB³ डिवाइड बाय 12. बघा IXX साठी आपण BD³ डिवाइड बाय 12 घ्यायचो. IYY साठी तुम्हाला DB³ डिवाइड बाय 12 प्लस A1 H1
स्क्वेअर. चला व्हॅल्यू पुट अप करा. d ची व्हॅल्यू बघा इथे d डेप्थ तुम्हाला दिसते 115 पहिल्या फिगर मध्ये इनटू b. b आहे आपल्याकडे 10 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस a1 बघा 1150 इनटू बघा त्यानंतर h1 आपल्याला लागणार आहे. h1 आपण काढलाय 12.83 स्क्वेअर. बघा इथं 115 इनटू 10 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 1150 इनटू 12.83 त्याचा स्क्वेअर. बघा याचा येणार आन्सर 198.88 इनटू 10⁻³ मिलीमीटर रेज टू 4. बघा हा आपल्याकडे आलेला आहे IYY1. बघा त्यानंतर आपण बघा इथे ते कॅल्क्युलेशन करून घेऊ. IYY2 इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला dB³ डिवाइड बाय 12 प्लस A2H2 स्क्वेअर. आलं लक्षात. बघा आता दुसऱ्या फिगर मध्ये ऑब्झर्व करा. दुसऱ्या फिगर मध्ये d म्हणजे डेप्थ बघा ती दिसते आपल्याला 10 आणि b आहे 75 म्हणजे 10 इनटू 75 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 बघा एरिया दुसरा एरिया 750 बघा 750 इनटू H2 बघा 19.67 बघा इथे मी इनटू खाली लिहितो 19.67 स्क्वेअर. बघा म्हणजे इथे आपल्याकडे निघणार आहे IYY2. बघा याचं कॅल्क्युलेशन 10 इनटू 75 याचा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 750 इनटू 19.67 त्याचा स्क्वेअर. बघा येणारा आन्सर याचा आहे 641.74 इनटू 10⁻³ मिलीमीटर रेज टू 4. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे IYY1 आणि IYY2 इथे फाइंड आउट केला. त्यानंतर बघा मी इथे फायनल स्टेप लिहितो म्हणजेच IYY इज इक्वल टू IYY1 प्लस IYY2. बघा इथे याची व्हॅल्यू 198.88 इनटू 10⁻³ प्लस इथे लक्षात घ्या 641.74 इनटू 10⁻³ बघा यांचे कॅल्क्युलेशन करा. 198.88 प्लस 641.74 म्हणजे IYY इज इक्वल टू 840.62 इनटू हे 10⁻³ आपण कॉमन घेणे mm⁻⁴. बघा अशा पद्धतीने आपण IXX आणि IYY हे फाइंड आउट केलं.